जत्रेत कुस्ती खेळणाऱ्या तालिमीच्या वस्तादाचा नाद करायचा नसतो. वस्ताद कधीही एक डाव राखून ठेवतो 100%. फक्त योगेश अण्णा टिळेकर. म्हणूनच प्रभाकर बाबा कदम यांच्या खांद्याला गुलाल आणि पूजाताई तुषार कदम यांच्या नावाची पाटी शिवशंभो नगरांनी प्रभाग क्रमांक 40 मध्ये झळकली पाहिजे, हे बाबांचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले. सर्व मायबाप जनतेचे प्रभाकर बाबा कदम तसेच तुषार कदम, ऋतुराज कदम यांच्याकडून मतदारांचे खूप खूप अभिनंदन. पुणे महानगरपालिका सर्वाधिक निवडणूक प्रभाग क्रमांक 40 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी नगरसेवकपदी 4 नगरसेवक प्रचंड बहुमताने विजयी. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार, विकास रत्न, सर्वांचे आधारस्तंभ माननीय योगेश अण्णा टिळेकर अण्णांना नडणाऱ्या प्रभाग क्रमांक 40च्या सर्व मतदारांनी त्यांची अवकात दाखवून दिली. आमच्या नेत्यांच्या वाटेत जे अडथळे आणतील त्यांना जनता अशी धूळ चारेल. अण्णांना संपवायला निघाले होते, स्वतःच संपले. यालाच म्हणतात कर्म. किंग इज किंगमेकर. प्रभाग क्रमांक 40चा हुकुमी एक्का ओनली योगेश अण्णा टिळेकर. हा विजय माझा नसून माझ्यावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदारांचा आणि रात्रंदिवस रक्ताचे पाणी करणाऱ्या माझ्या कष्टकरी कार्यकर्त्यांचे व मतदारांचे आभार मानतो. म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल तसेच विकासाला साथ मिळाल्याबद्दल सर्व मतदारसंघाचे मनापासून अभिनंदन. सर्व विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक 40 मधून निवडून आलेले 1 अ गट अर्चना आणि जगताप भाजपा 26,948, 2 ब गट वृषाली सुनील कामटे भाजपा 25,673, 3 क गट पूजा तुषार कदम भाजपा 23,432, 4 क गट रंजना पुंडलिक टिळेकर भाजपा 25,859. हे 4ही निवडून आलेत आणि ते पण टॉपला. भाजपच्या नादाला लागायचं नसतं. आमचा नेता योगेश अण्णा टिळेकर साहेब जबरदस्त, भाजपा जबरदस्त. टीका करणारे टीका करत राहतील, विजय मात्र विकासाचा असतो. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदी सर्व विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणींचे मनपूर्वक अभिनंदन. हा विजय म्हणजे नागरिकांच्या विश्वासाला कौल असून पुढील काळात विकास, पारदर्शकता आणि लोककल्याण या मूल्यावर आधारित कार्य करत राहू, हीच अपेक्षा व शुभेच्छा. चला तर प्रभाग क्रमांक 40च्या जनतेच्या आशीर्वादाने पुढीलही प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवूया. गुलालाचे परमनंट मानकरी सर्व विजयी उमेदवार महाविजय स्वाभिमानी पुणेकरांचा देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सक्षम मुख्यमंत्री नेतृत्व माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकास कामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली कामाची पोहोचपावती आहे. हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पुणेकरांच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांचा आहे. विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी बहुमताने उभे राहिले. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनाही चपराक आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्र प्रथम या विचाराने काम करूया, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. टीका करणारे करत राहतील, विजय मात्र विकासाचा असतो, असे आवाहन योगेश अण्णा टिळेकर यांनी यावेळी केले. जनतेच्या आशीर्वादाने प्रभागांचा पुढेही सर्वांगीण विकास घडवूया. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. लाडक्या बहिणीला साथ देताय विकासाला. गर्व नाही मला कशाचाही, मला स्वतःवर विश्वास आहे. गर्व नाही मला कशाचाही, मला स्वतःवर विश्वास आहे. मी ज्याला पण साथ देईल त्याला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल. क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. नवी गती आणि नव भविष्य देणारे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दिसतोय फरक, भाजपा परत. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विकासासाठी एकजूट, प्रगतीसाठी भाजपा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज संपूर्ण पुणे शहरामध्ये आपले लाडके आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल उभा केला होता तो संपूर्ण पुणे शहरामध्ये सर्वात
जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आणा. मी सर्वांना सर्वांच्या टाळ्यामधून आपण सर्वांचा आभार व्यक्त करायचे. या चारही नगरसेवकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी त्यांना जो विश्वास दिलाय तो विश्वास हा कायमस्वरूपी 5 वर्ष किंवा पुढेही हा विश्वास असाच राहून जनतेची सेवा करेल असं मी आजच्या दिवशी सर्वांच्या चारही नगरसेवकांच्या वतीने आपल्या सर्वांना शब्द देतो व सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण गेले महिनाभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांच्या दारोदारी जाऊन आपलं काम त्यांच्याबरोबर पोहोचवलं लावून मतदान करून घेतलं. त्याबद्दलही मंडळाच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. बोला भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे.